नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMS एक्झाम पेपर 1 मानसिक क्षमता चाचणी प्रश्नसंच कोड यामधील प्रश्नांचा स्पष्टीकरणासह उत्तरे पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे 1 ते 4 साठी सूचना. काही सांकेतिक भाषेत कृष्णा हा शब्द 4 वेगवेगळ्या भाषेत लिहिला आहे. ती सांकेतिक भाषा ओळखा व पुढील प्रश्नात दिलेला शब्द त्या कोणत्या सांकेतिक भाषेत लिहिला आहे ते योग्य पर्यायामधून निवडा. पहिल्या पर्याय या ठिकाणी जर पाहिल्या प्रश्नातील प्रत्येक अक्षराचा अनुक्रमांक हा +2 ने वाढवलेला आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये एका आड एक अक्षरे घेतलेली आहेत. पर्याय क्रमांक 3 मध्ये काय केलेलं अक्षराचा अनुक्रमांक जो आहे तो -1 ने कमी केलेला आहे. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये समान स्थानावरील अक्षरे जे आहेत ते या ठिकाणी सांकेतिक भाषेत घेतलेले आहेत. आता या ठिकाणी पर्याय प्रश्न क्रमांक 1 जो आहे ओव्हरफ्लो या शब्दाचा कोड आपल्याला OEFOVRLM असं दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात येईल हे जे अक्षर आहेत OE अल्टरनेट अक्षरे घेतलेले आहेत. असा पर्याय क्रमांक जो आहे तो या ठिकाणी एका आड एक आहे, म्हणून याचं प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते या ठिकाणी 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. क्लाउडमध्ये -1 याप्रमाणे कोडिंग केलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. R आणि T मध्ये +2 अशा प्रकारे अनुक्रमांक वाढवलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. आणि या ठिकाणी परत -1 केलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्नाकृती जी आहे त्या प्रश्नाकृतीचा आपल्याला समसंबंध विचारलेला आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाकृतीचा समसंबंध जो आहे तसाच समसंबंध या ठिकाणी पर्याय 1 मध्ये आपल्याला दिसून येतो. यानंतर पहिल्या आकृतीचा समसंबंध दुसऱ्या आकृतीशी अगदी त्याचप्रमाणे तिसऱ्या आकृतीचा समसंबंध जो आहे तो या ठिकाणी पर्याय 1 मध्ये आहे. यानंतर पहिल्या आकृतीचा समसंबंध ज्या ठिकाणी आहे या दोघांच्या आकृती पहिल्यांदा एकमेकांच्या विरुद्ध आहेत असा पर्याय क्रमांक जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसून येतो. प्रत्येक प्रश्नचिन्हाचाही कोणते बदल असं विचारलेलं आहे. या ठिकाणी लक्षात येईल P आणि KF अनुक्रमांक जो आहे तो या ठिकाणी -5 होतो आहे. F नंतर या ठिकाणी अनुक्रमांक -5 म्हणजे या ठिकाणी A असणार आहे. अगदी सेम तशाच प्रकारे DIN याचा संबंध असणार तो या ठिकाणी S. असा पर्याय जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. आणि निश्चित पुढे येणारे अक्षर जे असणार तेच असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. नंतर CFIL या ठिकाणी जे येणार आहे ते या ठिकाणी O असेल. GKIS यानंतर येणारे अक्षर आहेत या ठिकाणी W असणार आहे. XSNI यानंतर येणारे अक्षर जे असणार आहे ते या ठिकाणी W असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. त्यानंतर XCHN या ठिकाणी अक्षर जे आहे ते या ठिकाणी S असेल. MOQS या क्रमाने येणारे अक्षर जे असणार ते या ठिकाणी U असणार आहे. आणि PRTV या क्रमाने अक्षर जे असणार त्या ठिकाणी X असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर असेल. 71, 155, 239, 271 या संख्याशी जुळणार आपल्याला गट या ठिकाणी निवडायचा आहे. 271 या सर्व संख्या ज्या आहेत आपल्याला पहिल्यांदा लक्षात येईल 71 जे आहे हा 8चा वर्ग अधिक 8 वजा 1 म्हणजेच संख्येचा वर्ग वजा 1 या प्रमाणामध्ये आहेत. ही जी संख्या आहे निश्चित हा 10चा वर्ग अधिक 10 वजा 1 बरोबर 109 असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर असेल. या संख्येतील अंकांची बेरीज या ठिकाणी 14 असणार आहे. या संख्येतील अंकांची बेरीज 14 असेल. संख्येतील अंकांची बेरीज 14 असणार आहे. या ठिकाणी संख्येतील अंकांची बेरीज 14 आहे. असा पर्याय जो आहे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, ज्या ठिकाणी संख्येतील अंकांची बेरीज 14 असणार आहे. संख्या पहिल्यांदा लक्षात दिलेल्या 3च्या पटीतील संख्या आहेत. या 3च्या पटीतील संख्या आहे आणि या संख्यांची चौपट आहे आणि त्यामध्ये 2 मिळवलेला आहे. अशा प्रकारच्या संख्या आहेत या सर्व. उदाहरणार्थ पाहायला लक्षात आपल्याला 98 जी आहे ही आहे 24 × 4 अधिक 2 म्हणजेच हे 98 असेल. अगदी तसाच पहिल्यांदा लक्षात येईल पर्यायानुसार 86 ही संख्या जी असणार आहे ती निश्चित 21 × 4 अधिक 2 बरोबर 86 यानुसार असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. प्रश्न क्रमाने येणारी आकृती विचारलेला आहे. या ठिकाणी क्रमाने जी येणारी आकृती आहे ती पर्याय क्रमांक 1 यानुसार असेल. या ठिकाणी क्रमाने येणारी आकृती विचारलेली आहे. यानंतर येणारी जी आकृती असणार आहे ती या ठिकाणी लाईन या ठिकाणी असणार आहे आणि हे जी आकृती आहे ती याप्रमाणे असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. प्रश्न आकृतीमध्ये पहिल्यांदा या ठिकाणी 1 डॉट आहे, या ठिकाणी 3 डॉट आलेले आहेत, या ठिकाणी 5 डॉट आहेत, या ठिकाणी 7 डॉट आहेत. मग पुढे येणारी जी आकृती असेल त्यामध्ये 9 डॉट असतील. अशी आकृती जी आहे ती पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पहिल्या संख्येचा संबंध या ठिकाणी लक्षात घ्यायचा. या ठिकाणी 17चा संबंध 36चा संबंध 17शी विचारलेला आहे, म्हणजे हेच आहे 17 × 2
अधिक 2 बरोबर 36. अगदी तसाच संबंध आपल्याला 48चा विचारलेला आहे, कशाचे असेल. म्हणजे हे असणार आहे 23 गुणिले 2 अधिक 2 बरोबर 48. म्हणून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या जी असणार आहे ती 23 असणार आहे. पर्याय क्रमांक 2. 45चा संबंध जो आहे तो या ठिकाणी 54शी दिलेला आहे. म्हणजेच हे 4 गुणिले 5 आहे. अगदी सेम या दोघांचा गुणाकार पण सेम असणार आहे. 83चा संबंध विचारलेला आहे. म्हणजे 8 गुणिले 3 याचा संबंध जो आहे हा गुणाकार समान असला पाहिजे. म्हणून पर्याय ठिकाणी येणारं उत्तर जे असणार आहे ते 64 असणार आहे. 18चा संबंध 45शी दिलेला आहे आणि विचारलेलं आहे प्रश्नचिन्ह 70चा संबंध कोणाशी असं विचारलेलं आहे. या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात येईल हे 2 गुणिले 9 आहे आणि हे 9 गुणिले 5 आहे. हे आहे 14 गुणिले 5 म्हणजेच हे जे असेल 2 गुणिले 14 म्हणजेच 28 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. गुणोत्तर समान समसंबंध आहे. प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा विचारलेली आहे. पर्याय क्रमांक 4 जी आहे ती आरशातील प्रतिमा असणार आहे. या ठिकाणी परत पर्याय क्रमांक 4 ही आरशातील प्रतिमा असणार आहे. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात येईल आपल्याला 15चा वर्ग जो आहे तो या ठिकाणी 225 आहे. 11चा वर्ग जे आहे ते या ठिकाणी 121 आहे आणि या दोघांची बेरीज केल्यानंतर आपल्याला 346 हे उत्तर मिळणार आहे. अगदी तसाच समसंबंध आपल्याला पाहायचा आहे. 6चा वर्ग जो आहे तो 36 असणार आहे. 14चा वर्ग जो आहे तो ठिकाणी 196 असणार आहे आणि या दोघांची बेरीज जी असणार आहे ती 232 असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 7 अधिक 11 अधिक 21 या सर्वांची बेरीज केल्यानंतर आपल्याला 39 ही बेरीज मिळणार आहे आणि मधली जी संख्या आहे ती 39 गुणिले 2 म्हणजेच 78 आहे. अगदी तशीच संख्या आपल्याला पाहायचं आहे. 6 अधिक 5 अधिक 24 म्हणजे ही जी संख्या असणार आहे या ठिकाणी 35 बेरीज असणार आहे. म्हणजेच ही 35 गुणिले 2 बरोबर 70 ही मध्यभागी येणारी संख्या असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 12 अधिक 15 अधिक 14 अधिक 16 या सर्वांची बेरीज जी आहे ती 57 आहे. म्हणजेच या ठिकाणी 5 गुणिले 7 35 ही संख्या मध्यभागी लिहिलेली आहे. अगदी तसाच 16 18 अधिक 12 अधिक 10 या सर्वांची बेरीज केल्यानंतर 56 येणार आहे. म्हणजेच हे 5 गुणिले 6 बरोबर 30 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3. एका सांकेतिक भाषेत स्मार्ट हा शब्द 142 असा लिहिलेला आहे. एसचा अनुक्रमांक 19 हा M13 आहे, A1 आहे, R18 आहे, T20 आहे. या सगळ्यांची बेरीज केली तर 71 असेल. म्हणजेच 71 गुणिले 2 बरोबर 142 अशा प्रकारे लिहिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला चार्मचा कोड आपल्याला पाहिजे. Cचा अनुक्रमांक 3 आहे, Hचा अनुक्रमांक 8 आहे, A1 8 आहे, R जो आहे तो 18 आहे, M13 आहे. या सर्वांची बेरीज जी आहे ती या ठिकाणी 43 असणार आहे. म्हणजे 43 गुणिले 2 जे असणार आहे ते या ठिकाणी 86 असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. एका सांकेतिक भाषेत टीम जे आहे ते या ठिकाणी 93 असं लिहिलेलं आहे. टीचा अनुक्रमांक 20 आहे, ईचा 5 आहे, एचा 1 आहे, एमचा 13 आहे. या सर्वांची बेरीज 39 येते. याला उलट क्रमाने लिहिलेलं आहे 93. अगदी तसंच आपल्याला लिहायचं आहे VALUE व्हॅल्यूचा कोड. V म्हणजे 22 आहे अधिक 1 L 12 U 21 अधिक 5 या सर्वांची बेरीज या ठिकाणी 61 येते. याला उलट क्रमाने लिहिल्यानंतर 16 असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. बोट हा शब्द जो आहे तो FTEY असा लिहिलेला आहे. अगदी त्याचप्रमाणे रेन हा शब्द कसा लिहायला असं विचारलेलं आहे. इकडे पहिल्यांदा लक्षात येईल B हा अनुक्रमांक जो आहे तो 4ने वाढलेला आहे, हा +5ने वाढलेला आहे, 4ने आणि हा 5ने वाढलेला आहे. अगदी त्याचप्रमाणे अक्षराचे अनुक्रमांक 4 आणि 5ने वाढवायचे आहेत. म्हणजे हा +4 असेल, हा +5 असेल, हा +4 असेल, हा +5 असेल. म्हणजे R18 आणि 4 22 म्हणजे या ठिकाणी V असणार आहे, A+5 म्हणजे या ठिकाणी F असणार आहे, I+4 म्हणजे या ठिकाणी M असणार आहे आणि N+5 म्हणजे या ठिकाणी S असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. मिल्क हा शब्द जो आहे तो या ठिकाणी TNSP असा लिहिलेला आहे. या ठिकाणी लक्षात येईल आपल्याला हा +7 आहे, हा +5 आहे, हा +7 आहे आणि हा +5 आहे. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला CURDचा कोड लिहायचा आहे. पहिला अक्षर +7ने, दुसरं +5 +7 आणि +5 याप्रमाणे अक्षरांचा अनुक्रमांक वाढवायचा आहे. 3 आणि 7 या ठिकाणी जे असेल, 21 आणि 5 26 म्हणजे या ठिकाणी Z असायला पाहिजे, 18 आणि 7 25 म्हणजे Y असेल, D आणि +5 म्हणजे 9 म्हणजेच या ठिकाणी I असेल. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. या ठिकाणी B आणि Y हे समान स्थानावरचे अक्षरे आहेत. C एक समान स्थानावरचे आहेत. F आणि U समान स्थानावरची, G आणि T समान, G आणि Q समान, K आणि P समान. अगदी असाच प्रकारे पहिल्यांदा लक्षात येईल आपल्याला I आणि R समान स्थानावरचे आहेत, G आणि Q समान स्थानावरचे आहेत. म्हणून
पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. डीचा अनुक्रमांक 4 आहे, डब्ल्यूचा अनुक्रमांक 23 आहे, दोघांची बेरीज या ठिकाणी 27 असणार आहे. B2 आहे, R18 आहे, दोघांची बेरीज 20 असणार आहे. H8 आहे, O15 आहे, दोघांची बेरीज 23 असणार आहे. अगदी त्याचप्रमाणे Fचा अनुक्रमांक 6 आहे, Sचा 19 आहे, दोघांची बेरीज 25 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. S आणि V याच्यामध्ये +3चा फरक आहे. N आणि Q यामध्ये +3चा फरक आहे. A आणि D यामध्ये +3चा फरक आहे. D आणि W, A आणि W यांची बेरीज जी आहे अनुक्रमांकाची ती या ठिकाणी 24 असणार आहे. N आणि J यांची पण बेरीज 24 असणार आहे. S आणि E यांची पण बेरीज 24 असणार आहे. अशा प्रकारे पहिल्या 2 अक्षरामध्ये 3चा फरक आणि पहिल्या आणि शेवटच्या अंकांच्या अनुक्रमांकांची अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज 24 असा पर्याय कुठे आपल्या ठिकाणी पाहायचा आहे. या ठिकाणी RUF अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो. R आणि U यामध्ये +3चा डिफरन्स आहे आणि R आणि F या दोघांची बेरीज ही 24 असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. अक्षराची किंवा अंकांची लयबद्ध मांडणी दिलेली आहे. त्या मालिकेतील गाळलेले अक्षर किंवा अंक त्याच क्रमाने एका पर्यायात दिलेले आहेत. तो अचूक पर्याय ओळखा. या ठिकाणी लक्षात येईल आपल्याला, या ठिकाणी जे आहे बीच्या अगोदर 2 आहेत म्हणजे या ठिकाणी A असेल, नंतर या ठिकाणी A असेल, या ठिकाणी B असेल, या ठिकाणी B असेल आणि या ठिकाणी B असेल. म्हणजे BBAAB असा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 3मध्ये आहे. त्यानंतर MNOP अशी 4 अक्षरे वेगळे आहेत म्हणून आपण या ठिकाणी 4-4चा गट करू. लक्षात येईल आपल्याला MOPN 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 अशा प्रकारे असणार आहे. म्हणजे MNPON पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. नंतर एकूण 15 अक्षरे आहेत म्हणून या ठिकाणी आपण 5-5चा गट करूया. या ठिकाणी 0-1 त्यानंतर 0 असेल, 0-1 नंतर 0-1-1 असेल, 0-1 0-1-1 या ठिकाणी 0-0-1-1 असा पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक 4मध्ये असा पर्याय आपल्याला दिसून येतो. विसंगत आकृती ओळखायची आहे. वरील आकृतीमध्ये ही विसंगत आकृती आहे, या ठिकाणी ही विसंगत आकृती आणि या ठिकाणी ही विसंगत आकृती असणार आहे. WCY याचा संबंध QKOशी विचारलेला आहे. Wचा संबंध Qशी, याचा अनुक्रमांक जो आहे तो -6 झालेला आहे. C आणि K मध्ये +8 आणि Y आणि O याचा अनुक्रमांक जो आहे तो -10 झालेला आहे. म्हणजे त्याचप्रमाणे XBZचा विचारलेला आहे. XBZ -6 आहे म्हणजे या ठिकाणी R असणार आहे. B+8 म्हणजे या ठिकाणी J असणार आहे आणि Z-10 या ठिकाणी P असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक RJP असं उत्तर असायला पाहिजे, परंतु या ठिकाणी PJR आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर असेल. AZXC MNPK संबंध दिलेला आहे. या ठिकाणी लक्षात येईल AC मध्ये +2चा डिफरन्स आहे, Z आणि X मध्ये -2 आहे. या ठिकाणी M आणि K मध्ये +2 आहे, -2 आहे. N आणि P मध्ये +2 आहे. W, U आणि F याचा संबंध आपल्याला पाहायचा आहे. या ठिकाणी D आणि F यामध्ये +2 आहे. U आणि W आणि U यामध्ये -2चा डिफरन्स आहे. आता या ठिकाणी पर्यायाचा विचार केल्यानंतर JQSH यामध्ये आपल्याला लक्षात येईल J आणि याच्यामध्ये -2चा फरक आहे, Q आणि S यामध्ये +2चा फरक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. MLPK याचा संबंध जो आहे तो ABX आणि CC आहे. हे समान अंतरावर असणारे अक्षर आहेत. MLPX आणि KC. वर्णमाला जर आपण अशी लिहिली तर आपल्या लक्षात येईल FGHIJKL MNOPQRSTUVWXY आणि Z. लक्षात येईल M आणि A ही समान अंतर अक्षर आहेत. अगदी त्याचप्रमाणे IHTG याचा जो संबंध येणार आहे, I साठी E असेल, F असेल, T आणि G असेल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. खालील प्रश्नात क्रमाने कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधायचं आपल्याला. या ठिकाणी लक्षात येईल हा आहे 1चा क्यूब गुणिले 2, हा आहे 2चा घन गुणिले 2, हा आहे 3चा घन गुणिले 2, हा आहे 4चा घन गुणिले 2. म्हणजे पुढची संख्या जी असणार आहे 5चा घन गुणिले 2. याचाच अर्थ 125 गुणिले 2 म्हणजे 250. पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर असेल. या ठिकाणी लक्षात येईल आपल्याला 2 आणि 5 यामध्ये 3चा फरक आहे. 5 गुणिले 2 म्हणजे 10 आहे. हा +3 आहे, परत गुणिले 2 आहे, हा +3 आहे आणि पुढे असणारे गुणिले 2 म्हणजे या ठिकाणी 58 संख्या येईल. पर्याय क्रमांक 3. 1 आणि 5 यामध्ये 4चा फरक आहे. 5 आणि 13मध्ये 8चा फरक आहे. या ठिकाणी 12चा फरक आहे. या ठिकाणी 16चा फरक आहे
अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी 20चा फरक असेल, म्हणजे येणारी संख्या जी असणार आहे ती 61 असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. सोबत दिलेल्या अक्षरांच्या मांडणीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी ABC FGH या ठिकाणी FGH असायला पाहिजे. नंतर येणारा पर्याय जो तो GON असणार आहे. पर्याय क्रमांक 1. OPQA याचा संबंध KUTV दिलेला आहे. OPQA या ठिकाणी OPQA याचा संबंध जो आहे KUTW असा दिलेला आहे उलट क्रमाने. अगदीचा हा संबंध DJILशी विचारलेला आहे. DJIL असा उलट या ठिकाणी आपला संबंध जो असेल तो FGHNशी असेल. म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. तर पुढचा प्रश्न आहे PBRQA. PBRQA याचा संबंध जो आहे UVLMWशी दिलेला आहे. असाच संबंध विचारलेला आहे FGQR आणि HC. F या ठिकाणी पहिल्या लक्षात डावीकडनं पहिलं आहे, म्हणजे उजवीकडनं पहिला जे असेल तर Fसाठी D असणार आहे. G डावीकडनं पहिला उजवीकडनं, म्हणजे या ठिकाणी Gसाठी J असणार आहे. Qसाठी या ठिकाणी T असणार आहे. असा पर्याय जर पाहिला आपल्याला Rसाठी S असेल आणि Hसाठी जे असणार आहे ते I असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. विसंगत पद आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. हा जो आहे 2 आणि हा जो आहे 2चा घन आहे. हा 4 म्हणजे हा 4चा घन आहे. हा 1 म्हणजे हा 1चा घन आहे. हा 7 आणि हा 7चा वर्ग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे ते विसंगत आहे. क्रमांक 48 मध्ये पाहूया. 2.2/49 याचा अर्थ हे जे आहे हे 100/49 आहे. 3.1/16 याचा अर्थ हे जे आहे 49/16 आहे. 2.14/25 हे जे आहे 64/25 आहे. आणि 3.11/36 जे आहे हे आहे 119/36. या ठिकाणी पहिल्या लक्षात येईल या दोन्ही वर्गसंख्या आहेत अंशामध्ये आणि छेदामध्ये. पर्याय क्रमांक 4मध्ये असं नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे ते विसंगत असणार आहे. प्रश्न क्रमांक 49 मध्ये 57, 87, 131 आणि 133 या ठिकाणी पहिल्या लक्षात येईल पर्याय क्रमांक 3 असेल, कारण 131 ही एकमेव या ठिकाणी मूळ संख्या आहे आणि इतर सर्व संयुक्त संख्या आहेत. प्रश्नाकृती पूर्ण होण्यासाठी योग्य उत्तर निवडायचे. पर्याय क्रमांक 4 जे असेल ते या ठिकाणी योग्य उत्तर असेल. कबड्डीचा संघ कबड्डी खेळण्यासाठी मैदानावर उभा आहे. सलीमच्या डावीकडे 4थ्या स्थानावर राहुल आहे. राहुलच्या उजवीकडे पहिल्या स्थानावर सचिन आहे. कबड्डी संघ या ठिकाणी 7 व्यक्ती आहेत. सलीमच्या डावीकडे या ठिकाणी आपण सलीम घेऊ. 4थ्या स्थानावर जो आहे राहुल उभा आहे. राहुलच्या उजवीकडे पहिल्या स्थानावर या ठिकाणी सचिन उभा आहे. सचिनच्या उजवीकडे उजवीकडून तिसऱ्या स्थानावर या ठिकाणी रॉबर्ट उभा आहे. त्यानंतर या दोघांच्या मध्ये दिनेश उभा असेल प्रश्नानुसार, आणि या ठिकाणी इम्रान असेल, आणि सर्वात उजवीकडे सलीमच्या उजवीकडे अक्षय असेल. अशा प्रकारे या सर्व व्यक्तींची रचना असेल. आता या ठिकाणी आपण प्रश्न पाहूया. सचिनच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर कोण आहे? सचिनच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर विचारलेलं आहे. सचिनच्या डाव्या दुसऱ्या स्थानावर जो आहे तो या ठिकाणी इम्रान आहे. इम्रानच्या उजव्या बाजूला 4थ्या स्थानावर कोण आहे? इम्रानच्या उजव्या बाजूला पहिल्या स्थानावर, दुसऱ्या स्थानावर, तिसऱ्या आणि 4थ्या स्थानावर रॉबर्ट आहे. रॉबर्ट आणि अक्षय यांच्या दरम्यान कोण आहे? या ठिकाणी रॉबर्ट आणि अक्षय यांच्या दरम्यान सलीम आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. या ठिकाणी संख्या पहिल्यांदा लक्षात येईल आपल्याला 11, 13, 17, 19, 23, 29, 31 आणि 37 या मूळ संख्या आहेत. या सर्व मूळ संख्या आहेत ज्यांची आपली चौकोनात रचना केलेली आहे. यानंतर येणारी मूळ संख्या जी आहे ती 41 आहे आणि या अगोदरची संख्या ही 7 आहे. पर्यायामध्ये 7 ही संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. या ठिकाणी लक्षात येईल आपल्याला 16 प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कुठली संख्येला असं विचारलं आहे. 16चं वर्गमूळ जे आहे ते 4 आहे. 36चं वर्गमूळ हे 6 आहे. म्हणजेच या ठिकाणी पहिल्या लक्षात येईल 6 वजा 4चा वर्ग जो आहे तो या ठिकाणी 4 आहे आणि हे या ठिकाणी घेतलेलं आहे. अगदी तसंच 9चं वर्गमूळ 3 आहे. 49चं 7 आहे. म्हणजे 7 वजा 3 यांचा वर्ग जो आहे तो या ठिकाणी 16 असणार आहे. म्हणजे 25चं वर्गमूळ 5 आहे. या ठिकाणी कुठल्या संख्येचं वर्ग घेतल्यानंतर फरकांचे वर्गही 9 येणार आहे. या ठिकाणी जर 64 असेल तर 8 वजा 5 या दोघांचा वर्ग जो आहे तो 9 येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी येणारी संख्या जी असणार आहे ती 64 असणार आहे. पर्याय क्रमांक 2. सीमाच्या रांगेमध्ये डावीकडून 23वा क्रमांक आहे आणि उजवीकडून 19वा क्रमांक आहे. म्हणजेच 42 वजा 1 म्हणजे या रांगेमध्ये असणाऱ्या एकूण व्यक्ती असतील. प्रश्न विचारले रांगेत मुलांची एकूण संख्या किती? 41 ही असणार आहे. रांगेत मध्यभागी असलेल्या कावेरीचा क्रमांक, कावेरी जी आहे ती मध्यभागी असणार आहे. याचा अर्थ
काव्याचा जो क्रमांक येणार आहे तो 21वा क्रमांक येणार आहे, कारण असे दोन्ही एकूण 41 व्यक्ती या रांगेमध्ये आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. एक प्रश्नाकृती एका पारदर्शक कागदावर रेखाटलेली आहे. या प्रश्नाकृतीला तुटक रेषेवर उजवीकडून डावीकडे घडी घातल्यावर रेखाटन कसे दिसेल हे दिलेल्या पर्यायातून शोधायचं आहे. घडी घातल्यानंतर पर्याय क्रमांक 4 प्रमाणे आपल्याला आकृती दिसेल. 15 ऑगस्ट 1980ला शौनकला 5 वर्षे पूर्ण झाली. त्या दिवशी शनिवार होता, तर शौनकच्या जन्मदिवशी कोणता वार होता? शौनकला 5 वर्षे पूर्ण झाली, याचा अर्थ शौनकचा जन्म जो आहे हा 1975ला झालेला आहे. 5 वर्षामध्ये पाहिलं तर लक्षात येईल 3 सामान्य वर्ष आहेत आणि 2 लीप वर्ष आहेत. म्हणजेच 3 सामान्य वर्षामध्ये 3 दिवस एक्स्ट्रा असतील, 2 लीप वर्षामध्ये 2 दिवस एक्स्ट्रा असतील. म्हणजेच 3 अधिक 4 बरोबर 7. याचा अर्थ 1 आठवडा आणि 0 दिवस एक्स्ट्रा. म्हणजेच जो वार असणार आहे तो शनिवारच किंवा सारखा वार असणार आहे. म्हणून शौनकच्या जन्मदिवशी शनिवार असेल असे आपण करू शकतो. किंवा 15 ऑगस्ट 1980ला शौनकला 5 वर्षे पूर्ण झाली, म्हणजेच 15 ऑगस्ट 1980 या दिवशी शनिवार होता. आपण उलट क्रमाने जाऊ. या दिवशी 5 वर्षे पूर्ण झालेली आहेत. चौथ्या 4 वर्षे पूर्ण केव्हा होतील? 15 ऑगस्ट 1979ला होतील आणि त्या दिवशी गुरुवार असेल. त्यानंतर 1978ला बुधवार असेल. 1977 दिवशी मंगळवार असेल. 1976 या दिवशी सोमवार असेल. हा 3रा वर्ष असेल, हा 2रा वर्ष असेल, हा 1ला वर्ष असेल. म्हणजेच जन्म जो असणार आहे हा 1975ला असणार आहे आणि या दिवशी निश्चितच शनिवार असेल. आपण असंही करू शकतो. पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. रफिक, संदीप व पीटर शाळेतून घरी जाण्यास वेगवेगळ्या दिशेने निघाले. काही अंतर गेल्यावर सर्व जागीच थांबले. तेव्हा रफिक हा शाळेच्या आग्नेय दिशेस होता. या ठिकाणी शाळा जर आपण कन्सिडर केलं, रफिक हा आग्नेय दिशेस आहे. शाळेतून निघताना उजव्या हाताची दिशा ही पीटरच्या मार्गाची दिशा आहे. या ठिकाणी पीटर असेल आणि पीटरच्या दिशेच्या विरुद्ध मार्गाची दिशा जी आहे ती या ठिकाणी संदीपची असणार आहे. यावरून प्रश्नाचे उत्तर द्यायचे. पीटर कोणत्या दिशेने चालत गेला? पीटर जो आहे तो दक्षिणेकडे चालत गेलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आणि संदीपची दिशा कोणती? संदीप हा उत्तरेकडे चालत गेलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. सोबतच्या वेन आकृतीत त्रिकोणातील संख्या गायक, वर्तुळातील संख्या लेखक, चौकोनातील संख्या शिक्षक व षटकोनातील संख्या चित्रकार दर्शवतात. तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, गाण्यात पारंगत असलेले किती शिक्षक, चित्रकार व लेखक? म्हणजे या सर्वांमध्ये जो कॉमन अंक आहे तो या ठिकाणी 24 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. किती चित्रकार उत्तम गातात? या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे त्रिकोण जे आहे यामध्ये गायक आहेत, वर्तुळ जे आहे यामध्ये लेखक आहेत, षटकोन जो आहे यामध्ये चित्रकार आहेत आणि चौकोन जे आहे यामध्ये शिक्षक आहेत. आता प्रश्न विचारला आहे किती चित्रकार उत्तम गातात? म्हणजेच आपल्याला षटकोन आणि त्रिकोण यामध्ये असणारी संख्या पाहिजे. षटकोन आणि त्रिकोण यामध्ये असणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या निश्चित 24, 25 आणि 29 या षटकोन आणि त्रिकोणामध्ये असणाऱ्या संख्या आहेत. या सर्वांची बेरीज केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 78 संख्या मिळणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. किती शिक्षक लेखक नाहीत? शिक्षक आणि लेखक नाहीत असे विचारले, म्हणजे संख्या ही चौकोनामध्ये असली पाहिजे परंतु वर्तुळात नसली पाहिजे. अशा संख्या ज्या असणार आहेत त्या ठिकाणी 51 असणार आहे. चौकोनामध्ये असणारे परंतु वर्तुळात नसणाऱ्या संख्या आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत. या ठिकाणी पाहिल्यानंतर लक्षात येईल आपल्याला या जी संख्या असणार ते 51 असणार आहे, 32 असणार आहे आणि 29 असणार आहे. या सर्वांची बेरीज केल्यानंतर आपल्याला 112 ही संख्या मिळणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर. सोबतच्या आकृती निरीक्षण करून पुढील प्रश्नांच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडायचं आहे. यामध्ये पहिल्यांदा लक्षात येईल चौकोन विचारलेला आहे. 1, 2, 3, 4, 5 चौकोन पाहू आपण. चौकोन जे आहेत 5 × 4, 4 × 3, 3 × 2 आणि 2 × 1 असे या ठिकाणी चौकोन असतील. म्हणजेच 20, 12, 6 आणि 2 या सर्वांची बेरीज या ठिकाणी 40 आहे, म्हणून चौकोन जे असणार आहेत ते 40 असणार आहेत. आता यानंतर आपल्याला त्रिकोण पाहावयाचा आहे. त्रिकोणामध्ये पाहू आपण. याला आपण नंबर देऊ A, B,
सी डी ई एफ जी एच या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात येईल, याच्या दुप्पट इकडे असणार आहेत. आता या ठिकाणी आपण त्रिकोण पाहू. ए बी आणि ए बीपासून मिळणारे असे 3 त्रिकोण आहेत. नंतर जी एच सी आणि डी असे एकूण 4 त्रिकोण आहेत. नंतर ए एफ जी आणि बी ई सी असे 2 त्रिकोण आहेत. त्यानंतर जी एफ ए आणि सी ई बी असे 2 त्रिकोण आहेत. आणि ए बी सी ई एफ जी या सर्वापासून बनणारा एक त्रिकोण आहे. म्हणजे असे एकूण 12 त्रिकोण आहेत. या एका बाजूने 12 असतील तर या बाजूने पण असे एकूण 12 असणार आहेत. म्हणून एकूण त्रिकोण जे असणार आहेत ते 24 असणार आहेत. एका फासाच्या 3 अवस्थांच्या आकृत्यासोबत दिलेल्या आहेत. त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची योग्य पर्यायातून उत्तरे निवडा. एफ डी सी ए डी ई या ठिकाणी डी हा कॉमन एका पृष्ठभागावर याचा अर्थ सी आणि एफ असतील, एफ आणि एफ असतील. म्हणजेच सीच्या विरुद्ध जे असणार आहे ते या ठिकाणी ई असणार आहे आणि एच्या विरुद्ध जे असणार आहे ते या ठिकाणी ई एफ असणार आहे. आता विचारलं एफच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही. एफच्या विरुद्ध या ठिकाणी ए आहे म्हणून एफच्या विरुद्ध हे अक्षर येणार नाही. वरच्या पृष्ठभागावर सी असल्यास तळाच्या पृष्ठभागावर काय येईल. वरच्या भागावर सी आहे तर सीच्या विरुद्ध पृष्ठभागावर ई असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 69 आणि 70 सूचना आहेत. प्रश्न आकृतीत कागदाला तुटक रेषेवर बाणाच्या दिशेने क्रमाने घड्या घालून कागदाचा काही भाग कापला. हा कागद पूर्ण उलगडल्यास तो कसा दिसेल ते पर्याय निवडायचा आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल आणि या आकृतीमध्ये कागदाचं पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर असेल. 1 2 3 5 1 2 3 5 त्यानंतर 4 9 10 12 4 9 10 12 8 14 13 18 8 14 13 18 असाच संबंध विचारलेला आहे. पर्याय क्रमांकामध्ये कुठे असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी असा पर्याय जो असणार आहे 19 25 24 33 पण पर्यायामध्ये नाही. असा पर्याय कुठे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल 16 28 27 30 या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल 16 28 27 30 असाच पर्याय आहे. 11 21 20 23 पाहिल्यानंतर लक्षात येईल 11 21 23 20 असा आहे तो अशा प्रकारे म्हणून हा तयार होणार नाही. 7 15 17 14 7 15 17 14 ही पण आकृती तयार होणार नाही. 12 20 24 19 12 20 24 19 ही पण आकृती तयार होणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया 7 8 18 17 या ठिकाणी 7 8 18 17 असा आहे. 8 9 19 18 8 9 19 18 असा आहे. अगदी तसंच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. असा पर्याय जो आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये अगदी अशाच प्रकारे पर्याय आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73 जे आहे अगदी अशाच प्रकारचं उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये असेल. सोबतच्या आकृतीला घड्या घालून एक घन तयार होतो. आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा असं विचारलेलं आहे. आकृतीचा घन तयार करता लक्षात येईल एच्या विरुद्ध जे असणार आहे ते या ठिकाणी डी असणार आहे. सीच्या विरुद्ध जे असणार आहे ते या ठिकाणी ई असणार आहे आणि एफच्या विरुद्ध जे असणार आहे ते या ठिकाणी बी असणार आहे. आता एफच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही असं विचारलेलं आहे. एफच्या विरुद्ध बी आहे म्हणजेच एफच्या शेजारी बी अक्षर येणार नाही. घनाच्या पृष्ठभागावर सी असेल तर तळाच्या विरुद्ध म्हणजे सीच्या विरुद्ध जे या ठिकाणी ई असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर असेल. आता खालीलपैकी कोणत्या आकृती तयार झाल्या घनांच्या असल्या असं विचारलेलं आहे. एच्या विरुद्ध डी आहे म्हणजे ए आणि डी हे लगत येऊ शकणार नाहीत. बीच्या विरुद्ध एफ आहे म्हणजे हे दोन लगत येऊ शकणार नाहीत. सी आणि ए हे विरुद्ध आहेत म्हणजे हे लगत येऊ शकणार नाहीत. म्हणून आकृती 1 पर्याय क्रमांक हे ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. विसंगत पद ओळखायचं आपल्याला. डब्ल्यू आणि यू याच्यामध्ये पाहिल्यानंतर हा -2चा फरक आहे. हा -2 आहे. टी आणि आरमध्ये पण -2चा फरक आहे. क्यू आणि ओमध्ये पण -2चा फरक आहे. आता ई आणि यू यांची बेरीज पाहिल्यानंतर 26 येते. एफ आणि टी यांची बेरीज पण 26 येते. जी आणि आर यांची बेरीज 18 आणि 7 25 येते आणि या दोघांची बेरीज या ठिकाणी 26 येते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे विसंगत आहे. टी एफ एक्स एल पी एच आणि एच डी यांचा संबंध असेल तर हे 4 आहे 8 आहे म्हणजे हे 4ची दुप्पट आहे. हा 8 आणि 16 ही पण दुप्पट आहे. 12 24 ही पण दुप्पट आहे. एफ या ठिकाणी 6 आहे. टी या ठिकाणी 20 आहे. म्हणून हा विसंगत आहे पर्याय क्रमांक 1. आता बीचा अनुक्रमांक 2 आहे. हा 2चा वर्ग 4 आहे. डीचा अनुक्रमांक 4 आहे. हा 4चा वर्ग 16 आहे. ईचा अनुक्रमांक 5 आहे. हा 5चा वर्ग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 जे आहे त्या ठिकाणी विसंगत असणार आहे. प्रश्न आकृतीला घडी घातल्यानंतर कागद उलगडल्यानंतर कसा दिसेल असं आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी 3 घडी घातलेला आहे. आकृतीमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला अशी घडी घातलेली आकृती कुठे दिसेल असं विचारलेलं आहे 3 भागांमध्ये. हा पहिला भाग, दुसरा भाग आणि तिसरा भाग. पर्याय क्रमांक 2 किंवा 3 यापैकी
उत्तर असू शकेल. प्रश्नाकृती दिलेली आहे, अगदी सेम घडीची आकृती विचारलेली आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याप्रमाणे आकृती तयार होईल. 4x4x4 बाजू असणाऱ्या घनाकृती ठोकळ्याच्या लगतच्या पृष्ठभागावर समान रंग येईल अशा प्रकारे निळा, त्याला आपण ब्ल्यू म्हणू, हिरवा याला आपण ग्रीन म्हणू आणि पिवळा याला आपण येलो म्हणू, रंगवलेला आहे. त्यानंतर त्याचे एक बाजूच्या घनाकृती ठोकळ्यात विभाजन केले तर पुढील प्रश्नांची उत्तरे प्राप्त. किती ठोकळे रंगहीन होते? रंगहीन ठोकळे जे असणार आहेत, घनाची बाजू त्याला आपण n म्हणू, 4 आहे. रंगहीन ठोकळे जे असणार आहेत ते n-2 चा क्यूब असणार आहेत, म्हणजेच 4 - 2 चा घन बरोबर 8. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. समान रंगाची 2 पृष्ठभागे असणारे एकूण घन किती? समान रंग म्हणजे ब्ल्यू पाहिजे किंवा ग्रीन पाहिजे किंवा येलो पाहिजे, असे जे असणार आहेत हे असे 2, 2 आणि 2 असतील, म्हणजे हे एकूण 6 असणार आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. किमान 2 पृष्ठभाग रंगीत असणारे परंतु कोणत्या 2 पृष्ठभागावर समान रंग नसणारे. किमान 2 पृष्ठभाग रंगीत पाहिजे आणि समान रंग नसला पाहिजे, म्हणजे ब्ल्यू ग्रीन हे 6 आहेत, ग्रीन येलो हे पण 6 असतील आणि येलो ब्ल्यू हे पण 6 असतील, 18. आणि त्यानंतर ग्रीन ब्ल्यू आणि येलो हे असे 2 असतील, म्हणजेच हे एकूण 20 असणार आहेत. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. स्तंभ 1 आणि स्तंभ 2 मध्ये जे काही अक्षर आहेत त्यासाठी जे कोड येणार आहेत ते याप्रमाणे कोड असणार आहेत. ई साठी जो कोड असणार आहे तो या ठिकाणी 4 असणार आहे. टी साठी कोड जो असणार आहे तो 2 असणार आहे. ए साठी कोड जो असणार आहे तो 1 येईल. आर साठी कोड 8 असणार आहे. यू साठी कोड जो असणार आहे तो 5 असणार आहे. ओ साठी कोड जो असणार आहे तो 9 असणार आहे. एल साठी कोड 6 असणार आहे. के साठी कोड 3 असणार आहे. आता या ठिकाणी काईटचा कोड विचारलेला आहे, KITE. केचा कोड आपल्याला माहिती आहे 3 आहे. टीचा कोड आपल्याला माहिती आहे 2 आहे. ईचा कोड 4. आयचा कोड आपल्याला माहिती नाही, परंतु या कोड व्यतिरिक्त जो कोड असणार आहे पर्यायामध्ये हा 7 कोड असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे काईटचा कोड असणार आहे. यानंतर एरियलचा कोड विचारलेला आहे ARIEL. एचा कोड आपल्याला या ठिकाणी माहिती आहे 1 आहे. आरचा कोड जो आहे 8 आहे. आयचा कोड जो आहे तो या ठिकाणी आता 7 आलेला आहे. ईचा कोड जो आहे 4 असणार आहे आणि एलचा कोड जो आहे तो 6 असणार आहे, म्हणजे 18,746. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. नंतर रूटचा कोड विचारलेला आहे. रूट यासाठी जो कोड येणार आहे, आरचा कोड जो आहे आपल्याला माहिती आहे 8 आहे. ओचा कोड जो आहे तो 9 आहे. यूचा कोड जो आहे तो 5 आहे. टीचा कोड 2 आहे आणि ईचा कोड 4 आहे. 89524 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन मासिकासाठी कविता, निबंध, कथा, नाटक असे लेखन केले. अपर्णाने निबंध व नाटक लेखन केले. आता या प्रश्नाला आपण अशा प्रकारे अरेंज करू शकतो. माहितीचं आपल्याला या ठिकाणी विश्लेषण करायचं आहे. प्रश्नातील माहितीनुसार आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहेत. या ठिकाणी आपण कविता घेऊ, त्यानंतर निबंध आहे, त्यानंतर कथा आहे आणि नाटक आहे. आता कंडिशननुसार प्रश्नातील अटीनुसार आपण वाचन करू. अपर्णाने निबंध व नाटक लिहिले. या ठिकाणी आपण अपर्णा घेऊ. अपर्णाने निबंध आणि नाटक लिहिले, म्हणजे कथा आणि कविता अपर्णाने लिहिली नाही. निशा आणि विजय याने निबंधाव्यतिरिक्त सर्व लिहिले, म्हणजे निशाने निबंध लिहिला नाही आणि विजय निबंध लिहिला नाही, बाकी सर्व लिहिलेलं आहे. आणि अखिलने कथा आणि कविता व्यतिरिक्त इतर प्रकारचे लेखन केले, म्हणजे अखिलने कथा लिहिली नाही आणि कविता लिहिली नाही, म्हणजे निबंध आणि नाटक लिहिलं आहे. यावरून आता आपल्याला प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत. 4 जणांनी कोणत्या प्रकारचे लेखन केले? या 4 जणांनी लक्षात घ्या आपल्याला नाटक हे 4 जणांनी केलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. कथालेखन कोणी केले? कथालेखन या ठिकाणी लक्षात घ्यायला आपल्याला या दोघांनी कथालेखन केलेलं आहे, म्हणजे निशा आणि विजय, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. कविता लेखन कोणी केले? कविता लेखन या ठिकाणी लक्षात येईल आपल्याला निशा आणि विजय यांनी कविता लेखन केलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. धन्यवाद.